प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं जे वारं आहे ते वाहत आहे आणि वातावरण खूपच तापलं आहे। प्रत्येक न्यूज चॅनल आपापले सर्वे या ठिकाणी देत आहेत। त्याच पद्धतीने आज आपण IANS व मार्टराईज या संस्थेचे जो धक्कादायक सर्वे या ठिकाणी आलेला आहे तो धक्कादायक सर्वे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये येत आहे असं त्यांच्या सर्वेनुसार सांगण्यात आलेलं आहे। तर त्यांनी 6 विभागामध्ये कशा पद्धतीने जागा असणार आहेत, म्हणजे महायुतीला किती जागा येतील, महाविकास आघाडीला किती जागा येतील, याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करूया। पहा, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण जागा आहेत 70, म्हणजे 288 जागापैकी महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 सभासद असतात आणि या जागेपैकी पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा येतात। या एकूण 70 जागापैकी महायुती या ठिकाणी 31 ते 38 जागा या महायुतीला येतील असा या संस्थेचा अंदाज या ठिकाणी आहे। त्यानंतर महाविकास आघाडीला 29 ते 32 जागा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळतील असा या संस्थेचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये एकूण जागा आहेत 62 आणि या विदर्भामध्ये महायुतीला 27 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि महाविकास आघाडीला 21 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी संस्थेंनी व्यक्त केलेला आहे। त्यांनी एक विश्वसनीय असं सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणाअंती त्यांनी हा निर्णय दिलेला आहे। त्यानंतर मराठवाड्यामध्ये एकूण जागा आहेत 46, या 46 जागापैकी महायुतीला या ठिकाणी 18 ते 24 जागा मिळतील असा त्या ठिकाणी अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीला 20 ते 24 जागा या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतर पुढच्या आहे मुंबईमध्ये एकूण जागा आहेत 36, या 36 जागांपैकी महायुतीला 21 ते 26 जागा मुंबईमध्ये मिळणार असल्याचा अंदाज त्यांनी सांगितलेला आहे आणि महाविकास आघाडीला 10 ते 13 जागा फक्त मुंबईमध्ये मिळतील असा सांगण्यात आलेला आहे। त्यानंतर ठाणे आणि कोकण, या ठाणे आणि कोकण यामध्ये एकूण जागा आहेत 39, या विभागातील 39 जागेपैकी महायुतीला 33 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज सांगितण्यात आलेला आहे। त्यानंतर महाविकास आघाडीला 10 ते 11 जागा फक्त कोकण आणि ठाण्यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा 6वा विभाग आहे उत्तर महाराष्ट्र, या उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 35 जागा आहेत। या 35 जागेपैकी महायुतीला 14 ते 16 जागा आणि महाविकास आघाडीला 16 ते 19 जागा मिळणार आहेत। अशा पद्धतीचा अंदाज हा या संस्थेने व्यक्त केलेला आहे। म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडींचं म्हणजे किती जागा असतील तर महायुतीला 145 ते 165 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळतील असं या ठिकाणी या सर्वे अंती सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे अत्यंत विश्वसनीय असा सर्वे या ठिकाणी करण्यात आला आणि या सर्वेमध्ये महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा मिळत आहेत असं आतापर्यंतचं चित्र या ठिकाणी झालेलं आहे। म्हणजेच महायुती ही वरचढ होताना दिसत आहे। आपल्याला माहीतच आहे की शेवटच्या क्षणी महायुतीने जे वेगवेगळ्या योजना आणल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप असेल, कापूस सोयाबीनचं अर्थसहाय्य असेल, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, या योजनेमध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत व्यक्तींना त्या ठिकाणी दिले गेले, कुटुंबाला दिले गेले, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं, मुलींना मोफत व उच्च शिक्षण देण्यात आलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना हे ज्येष्ठांसाठी त्या ठिकाणी सुरू केली। त्यामुळे नक्कीच या महायुतीला या ठिकाणी फायदा होताना दिसत आहे। आणि तुम्हाला हा सर्वे कसा वाटला तर तो तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा। खरंच महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल का? आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नक्की कळवा। म्हणजेच आपण हा जो सर्वे पाहिलेला आहे या सर्वेमध्ये आपल्याला दिसतंय की उत्तर महाराष्ट्रातील 35 जागापैकी 14 ते 16 जागा या महायुतीला, 16 ते 19 जागा या महाविकास आघाडीला जात आहेत। त्याचबरोबर ठाणे आणि कोकण, या ठाणे कोकण मध्ये 39 जागा आहेत,
या 39 जागापैकी 23 ते 25 जागा या महायुतीसाठी जात आहेत आणि 10 ते 11 जागा फक्त महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा अंदाज या संस्थेने केलेला आहे। त्यानंतर मुंबईच्या देखील आपण जागा पाहिल्या, एकूण 36 जागा आहेत। या मुंबईतील एकूण 36 जागेपैकी 21 ते 26 जागा या महायुती जिंकेल आणि 10 ते 13 जागा या महाविकास आघाडी जिंकतील असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी महायुती 18 ते 24 जागा आणि महाविकास आघाडी 20 ते 24 जागा जिंकेल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर विदर्भामध्ये एकूण 62 जागा आहेत। या 62 जागांपैकी महायुती 27 ते 32 जागांवरती जिंकत आहे, तर महाविकास आघाडी 21 ते 26 जागेवर जिंकताना दिसत आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 70 जागांपैकी महायुती 31 ते 38 जागेवरती जिंकत आहे, तर आणि महाविकास आघाडी 29 ते 32 जागेवरती जिंकत आहे। म्हणजेच जर आपण एकूण अंदाज घेतला तर या ठिकाणी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येतंय असा धक्कादायक सर्वे IANS व मार्टराईज या जे संस्था आहेत या संस्थेने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। म्हणजे त्यांनी जे काही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळवली त्या सूत्रांच्या माहितीनुसार किंवा त्यांनी केलेल्या सर्वेनुसार त्या ठिकाणी त्यांनी ही माहिती पुरवलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जर खरंच महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल का, तुम्हाला काय वाटतं, तुमचा देखील अंदाज तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी करू शकता। आपण या ठिकाणी पाहिलंय की महायुतीला 145 ते 165 जागांचा अंदाज सांगण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। म्हणजे हा अंदाज संपूर्णतः खरा होईल हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही। आपल्याला 23 तारखेला त्या ठिकाणी समजणारच आहे की महायुतीला किती जागा मिळतात आणि महाविकास आघाडीला किती, परंतु त्या अगोदर आपला हा एक अंदाजे सर्वे आपण या ठिकाणी केलेला आहे की महायुती 145 ते 165 महायुती 145 ते 165 जागा जिंकेल आणि महाविकास आघाडी 106 ते 126 जागा जिंकेल। म्हणजेच महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताना या ठिकाणी आपण पाहत आहोत। हे जो सर्वे आहे हा सर्वे तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुमची जी इच्छा असेल किंवा तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या जागांची या ठिकाणी विभागणी होईल, महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज देखील तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये करू शकता। नक्कीच तुमच्या देखील अंदाज आपण विचार करूया आणि खरोखर आपला अंदाज खरा ठरतो किंवा नाही हे आपल्याला येत्या 23 तारखेला समजणारच आहे, परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी हा अंदाज केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे विपिन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।